गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपल्याला चौथा प्रश्न शिकायचा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 मधला. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स गिवन बिलो. खाली ज्या दोन संख्या दिल्या त्या दोन संख्येमधल्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहायच्या. सोपं आहे त्यातलं. मी माझ्या पद्धतीनं भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. त्यातलं पहिलं गणित 0.3 अँड -0.5. आता बघा, नंबर्स between 0.3 and -0.5 0.3 व वजा 0.5 च्या दरम्यानच्या परिमेय संख्या दिसत्या संख्येनंतर कशा पाहिजेत आपल्याला परिमेय संख्या रॅशनल नंबर्स पाहिजेत. रॅशनल नंबर्स काय असू शकेल बघा. या ठिकाणी तुम्हाला मुद्दा मी संख्या रेषा करून दाखवतो. रफला इकडं पहिल्यासाठी होत आपण 0 1 2 3 4 5 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 नंबर लाईन आपण काढली. आता बघा, मी याला जर दिसते पॉईंट घेतले 0.0 0.1 0.2 0.3 व्यवस्थित जर मांडणी केली त्याला आपण 0.0 केलं. 0.1 मुद्दाम आपण 0.2 0.3 वजा 0.1 वजा 0.2 वजा 0.3 वजा 0.4 वजा 0.5 दोन ह्याच्यामधले आपण किती संख्या लिहू शकतो बघा. 0.2 लिहू शकतो, 0.1 लिहू शकतो, 0.0 म्हणजे 0 वजा 0.1 वजा 0.2 वजा 0.3 वजा 0.4. आपण इथं काय घेतलं माहिती का, 0 ते 1 चे 10 भाग केले होते. 0.1 0.2 0.3 0.4 तसंच 0 ते वजा 1 मध्ये त्याचे 10 भाग केले होते. मी फक्त शॉर्ट मध्ये या ठिकाणी तुम्हाला ते काय केले सांगितलंय. एखाद्याला अजून वाटलं असतं की मला जास्त पद्धत द्यायचं तर 0.3 ला काय करा 0.30 करा आणि वजा 0.5 ला काय करा वजा 0.50 करा. आता बघा कुठले कुठले येता येतील. 29 0.29 0.28 0.27 0.26 0.25 24 23 किती तरी लिहिता येतील आपल्याला. परंतु आपण सोप्या करून एवढं सांगितलं आपल्याला. त्यानंतर दुसरं बघा. आता यामध्ये कसं लिहायचं आपल्याला वजा 2.3 म्हणजेच वजा 2.30 बरोबर आहे. पण काय केलं दशांची दोन स्वार्थ आहेत व वजा 2.33 च्या वजा 2.33 दरम्यानच्या परिमेय संख्या आपल्या तीनच मांडायच्या पण 3 पेक्षा जास्त मांडल्यात. वजा 2.30 2.3 ला मी काय केलं 2.30 केलं. कशामुळे केलं 2.30 तर कारण सांगितलं तुम्हाला की आपल्या इथे दोन सारखं दशांची. आता आपण ह्याच्या कुठल्या कुठल्या लिहिता आले असतात 2.31 2.32 पण पुरेसं व्हायला का आपल्याला आपल्या 3 सांगितले त्यांनी. मग कसं वाढवायचं त्याला 2.3 ला काय करा 2.300 करा. त्याला काय करा 330 करा. आपले 0 घेता येतं दशांश चिन्हानंतर. मग वजा 2.300 वजा 2.330 मग ह्याच्यामधल्या कुठले कुठले ते बघा बरं. वजा 2.301 वजा 2.302 वजा 2.303 डॅश 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 शेवटला वजा 2.329. अजून वाढवायचे असते तर ह्याला मग अजून एक 0 द्यावं लागतं. कितीतरी संख्या आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. तर हे एक आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं.
नाही तर आपल्याला असे करता येते, ह्या दोन संख्येचा मध्य काढायचा, ती एक संख्या घ्यायची, पुन्हा जो मध्य आला पहिला आणि मध्य ह्याची संख्या घ्यायची, त्याचा मध्य काढायचा, तशा संख्येला येतात. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर 5.2 आणि 5.3. आता 5.2 म्हणजे काय असेल, 5.20. 5.3 म्हणजे काय असेल, 5.30. कुठले कुठले दिले मग, 5.21, 5.22, 5.23, 5.29. कुठल्याही तीन आपल्याला लिहायचं. राहिलं चौथं तुम्ही करू शकता, वजा 4.5 त्याला वजा 4.50 करा, आणि वजा 4.6 त्याला वजा 4.60 करा. हे गणित थोडं अवघड होतं, तर या ठिकाणी तुम्हाला ते समजून सांगितले. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण ते काय करतात, गणित समजून सांगतात, परंतु मी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. आपल्याला आता बघायचं सड. आता सड बघत असताना नेमकं सड काय आहे तर ते आपल्याला बघायचे. तर हे तुम्हाला समजून सांगितल्यानंतर सड करणे असं म्हणतो. लक्षात ठेवा, करणे मराठी भाषेचा शब्द. आपल्याकडं दूधबाधा करणे वगैरे तसली करणे नाही, तर गणितामधली करणे आहे. काय म्हणजे सड्स काय असू शकतं, कशा पद्धतीनं काय कशाला म्हणायचं सड्स, हे आपण बघणार आहोत. आपण बघा, आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं की 5 ही संख्या रॅशनल आहे, परिमेय. परंतु वर्गमुळात 5 ही कशी इरॅशनल आहे, अपरिमेय आहे. मग आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही संख्येचं, एखादी परिमेय संख्या आपण घेतली, कोणती परिमेय संख्या, त्याचं आपण जर n व मूळ काढलं, n व मूळ, n तर रूट, तर एक तर ते परिमेय तरी असतं किंवा अपरिमेय तरी असतं. आपण उदाहरण बघणार बघा, तुमच्यासाठी लक्षात येईल. समजा मी परिमेय संख्या 1 घेतली, ही परिमेय. आता √1 स्क्वेअर रूट ऑफ 1. लक्षात ठेवा, या ठिकाणी काहीच नसलं तर चिन्ह 2 असतं. आपल्याला घातांकाच्या ह्याच्या स्वरूपात आपण असं सुद्धा म्हणू शकतो. ह्याची किंमत किती, 1 परिमेय चालेल. चला, क्यूब रूट ऑफ 1 एकच. एकच्या बाबतीमध्ये तुम्ही कितीही काढलं, n रूट ऑफ 1 इज इक्वल टू काय येणार आहे, एकचं किती मूळ काढलं तर एकच येणार आहे, सगळ्याच परिमेय संख्या. आता 2च्या बाबतीत बघून आपण, 2 परिमेय संख्या आहे, वर्गमुळात 2, 2चा घातांक 1/2, अपरिमेय इरॅशनल नंबर आहे. घनमुळात 2, 2चा घातांक 1/3, ही सुद्धा अपरिमेय आहे. चतुर्थ मुळात 2, 2चं चौथं मूळ, ही सुद्धा कशी अपरिमेय. आपण समजा आता घेतलं 4 घेतलं, 4 ही परिमेय संख्या, रॅशनल नंबर आहे. पण 4चा आपण वर्गमूळ घेतलं तर 2 परिमेय आला. घनमुळात 4 आहे, हिची किंमत निघत नाही, हे अपरिमेय. म्हणजे कोणत्याही परिमेय संख्या, कोणत्याही रॅशनल नंबरचं nth रूट, ते स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल, फिफ्थ रूट असेल, कोणतंही दुसरं मूळ त्याला आपण वर्गमूळ म्हणतो, तिसरं मूळ त्याला आपण घनमूळ म्हणतो, चौथं मूळ असेल, 5वं मूळ असेल, तर ते सगळे एक तर ते परिमेय असतात किंवा अपरिमेय असतात. आपल्याला त्या गोष्टीत मग ही व्याख्या, ह्या सडची व्याख्या आपल्याला काय बघायची या ठिकाणी आपण बघणार आहोत. इफ n is an integer greater than 1
and if a is a positive real number and the nth root of a is x, then it is written as x raised to n is equal to a. समजा कुठल्या संख्येचं आपण बघितलं की आपण म्हणलं की 2 चा 5वा घातांक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळेस आपण काय करतो 32 करतो. 2 चा 5वा घातांक 32. ह्याच्यावर आपण काय करतो 32 चा 5वं मूळ फिफ्थ रूट ऑफ 32 आपण काय लिहित असतो 2 लिहित असतो. मग या ठिकाणी ही जी संख्या आहे इथली संख्या ती फक्त कशी पाहिजे ग्रेटर दॅन 1 1 पेक्षा मोठी पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला सर्टची व्याख्या झाली की आपण सर्टची व्याख्या कशा पद्धतीने काढणार आहेत बघा. सर्टची व्याख्या दिलेली आहे. इफ a is a positive rational number and nth root of a is x and if x is an irrational number then x is called a surd. बघा आपल्याला अशा पद्धतीने सर्ड साठी व्याख्या सर्ड करणे आपल्याला बघा. ज्यावेळेस आपल्याला सर्ड कशाला म्हणायचं करणी कशाला म्हणायचं याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. इफ ए इज पॉझिटिव्ह, ए कशी पाहिजे ए कशी पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. त्यानंतर एन ची किंमत एन इज ग्रेटर दॅन 1 एन कसा पाहिजे 1 पेक्षा मोठा पाहिजे. एन कसा पाहिजे 1 पेक्षा मोठा पाहिजे. आणि ही जी किंमत आहे आपण जी किंमत काढणार आहोत ह्याची जी किंमत आपण एक्स काढलेली आहे ती एक्स कशी पाहिजे अपरिमेय पाहिजे इरॅशनल पाहिजे. तर आपण एक्स ला काय म्हणू शकतो सर्ड म्हणतो. एक्स ला आपण काय म्हणतो करणी असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघणार आहोत. समजा एक तुमच्यासाठी लक्षात द्यायला पाहिजे. पुन्हा बघा सर्ड साठी आपण थोडक्यामध्ये मांडणी ती मांडणी त्यामध्ये ए पॉझिटिव्ह पाहिजे. त्यानंतर एन ची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे. आता समजा मी म्हणलं की ही किंमत घेतली बघा. आता ही करणी आहे का मला बघायचं. बघा पहिल्यापासून ए ची किंमत 5 आहे धन आहे बरोबर आहे पॉझिटिव्ह. एन ची किंमत इथं काहीच नाही बघा. इथं काहीच नाही म्हणजे किती 2 ग्रेटर दॅन 1 आणि वर्गमुळात 5 ह्याचं आपल्याला किंमत काढू शकतो का नाही. ही कशी आहे अपरिमेय आहे. मग ही झाला सर्ड. हे काय झालं सर्ड करणी आहे. तसा ह्याच्या बाबतीत होईल का बघा बरं. ए ची किंमत 4 आहे धन आहे. एन ची किंमत 2 आहे ग्रेटर दॅन 1. परंतु वर्गमुळात 4 ची जर किंमत आपण काढली तर ती किती आहे 2 परिमेय. ही किंमत किती यायला पाहिजे अपरिमेय यायला पाहिजे. मग ही करणी असेल का करणी नाही. अजून उदाहरण बघूत आपण. घनमुळात 8 बघा. ए ची किंमत 8 धन आहे 3 एन ची किंमत 3 ग्रेटर दॅन 1 आहे. परंतु घनमुळात 8 आपल्यामध्ये 8 कुणाचा घन आहे 2 चा. मग ही कशी परिमेय. ही परिमेय नाही यायला पाहिजे. ही कशी यायला पाहिजे अपरिमेय यायला पाहिजे. त्याच्यामुळे ही करणी नाही. पिवलं घनमुळात 7 ए ची किंमत 7 धन आहे. एन ची किंमत 3 1 पेक्षा मोठी आहे. घनमुळात 7 अपरिमेय आहे. त्यामुळे ही करणी आहे. चला असं घेतलं असतं आपण. बघा ए ची किंमत -5 आहे ही ऋण आहे. पुढचं बघायचंच नाही. एक 3 अटी पूर्ण करायला पाहिजे. पहिल्या सूत्र धन पाहिजे. एन ची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे आणि जी काय किंमत येईल ती अपरिमेय पाहिजे तर करणी आहे. अन्यथा करणी असणार नाही. या ठिकाणी पहिली अट पूर्ण होईल नाही त्याच्यामुळे ही करणी नाही. समजा असं केलं बघा ए ची किंमत 5 आहे. एन ची किंमत 1/2 1 पेक्षा ती कशी मोठी आहे का 1 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे ही करणी असणार नाही.
करणी असणार नाही. तर लक्षात ठेवायचं करणी कशाला म्हणायचं, सरळ. त्यानंतर आता बघायचं आपल्याला की ते जे चिन्ह आहेत आपण जे काय त्याला काय काय म्हटलं जातं ते आपल्याला बघायचंय. त्याला काय म्हटलं जातं ते आपल्याला बघायचंय. पाच तासात करणी आपण घेतली. हे सड आहे, ह्यातलं जे चिन्ह आहे बघा ह्याच्यातलं त्याला म्हणजे रॅडिकल साईन. करणी चिन्ह. त्यानंतर जी किंमत आहे यांची किंमत, करणीची कोटी, काळी करणीची कोटी, आणि ईला रॅडिकॅन कर्निस्थ संख्या. त्याला काय म्हणायचं, कर्निस्थ संख्या. लक्षात ठेवा ज्यावेळेस असं दिलं असेल त्यावेळेस काहीच किंमत नसते तर ती यांची किंमत किती असते, 2 असते. एक गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात द्यायला पाहिजे. मग ज्यावेळेस तिथं कोटी 2 आहे आपण त्याला क्वाड्रॅटिक सड असं म्हणतो, वर्ग करणे असं म्हणतो. काय म्हणतो, वर्ग करणे. आता बघा कधी कधी करणीचा आपला सिम्पलेस्ट फॉर्म मांडायचा. बघा आता मग हे करणी, मी म्हणलं का करणी आहे, या ठिकाणी ची किंमत 48 आहे, धन आहे, ची किंमत 2 आहे, 1 पेक्षा मोठी आहे, आणि बरोबर 48 ही अपरिमेय इरॅशनल नंबर आहे. आता ह्याला आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो हे तुम्हाला रफ मध्ये समजून सांगितलं. 48 बघा, 48 ला कसं येतं आपलं 2 गुणिले 24, 2 गुणिले 2 गुणिले 12, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ह्या 2 2 साठी 1 2, कारण याची कोटी किती आहे तर 2 आहे, 2 चा गट केला, 2 2 साठी 1 2, तर 4 वर्गमुळात 3. ह्या वर्गमुळात 48 ची ही काय झाली, सोपी मांडणी झाली. काय झाली, सिम्पलेस्ट फॉर्म, करणीची सोप्या स्वरूपातली मांडणी. आपल्याला गणितामध्ये अजून उदाहरण बघायचं. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचंय सिमिलर सर्ट्स. स्वरूप करणे, सिमिलर और लाईक सर्ट. बघा आता समजा आपण असं घेतलं की 5 वर्गमुळात 2 वजा 7 वर्गमुळात 2, तर हे स्वरूप करणे आहे. समजा आपण दुसरं घेतलं 5/3 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3, हे स्वरूप करणे. इथलं जे आहे सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर शेवटला जी अपरिमेय संख्या राहिलेली आहे ती जर सारखी असेल तर आपण काय म्हणायचं, स्वरूप करणे म्हणायचं. परंतु स्वरूप करणे आपल्याला बघत असताना वर स्वरूप करणे आपल्याला दिसणार नाहीत, तर आपल्याला पहिला काय करावं लागेल, त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करून घ्यावं लागेल. आणि रूपांतर करून गेल्यानंतर आपल्याला त्या करणी सिमिलर किंवा लाईक सर्ट्स आपल्याला दिसून येतात. बघा उदाहरण आपण बघितलं, आता आपण बघितलं की वर्गमुळात 50 आणि वर्गमुळात 45. मी म्हणलं तुम्हाला स्वरूप करणे आहेत का, तर बरोबर बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते आणि बरोबर स्वरूप करणे नाही, ते लाईक सर्च नाहीत. मग ह्याचं आपण जर हे केलं 2 गुणिले 5 गुणिले 5, 2 5 10 10 50, ह्याची किंमत किती आली
2 5 साठी 1 5, कारण या ठिकाणी कोटी 2 आहे आणि हे तर 3 5 15, 3 3 9, 9 5 25 असं करा. 2 3 साठी 1 3, वर्गमुळात 5. आता बघा 5 वर्गमुळात 2 आणि 3 वर्गमुळात 5 आपण जर बघितलं, मग या ठिकाणी ही स्वरूपकरणी आपल्याला दिसून येतात का? स्वरूपकरणी नाही, म्हणजे दिसताना नव्हत्या आणि आता सुद्धा आपल्याला त्या दिसून येत नाही. अजून आपण बघू, समजा या ठिकाणी मी 50च्या ठिकाणी 80 घेतलं असतं, 80 घेतल्यानंतर कसं आलं असतं? 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 पंचे 80. मग त्या 2 2 साठी 1 2, त्या 2 2 साठी 1 2, वर्गमुळात 5 किती आलं? 4 वर्गमुळात 5. हे किती आलं? 3 वर्गमुळात 5. आता बघा, आपण बघितल्यानंतर वर्गमुळात 80 आणि वर्गमुळात 85 वर बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की ही स्वरूपकरणी नाही, परंतु आपण त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्या लक्षात आलं ती स्वरूपकरणी आहे. आपल्याला काय होतं की हे गणित समजत असताना कधी 8वी पण त्याचा संबंध आलेला नाही. मग संबंध न आल्यामुळं आपण गोंधळून जातो, बाबा नेमकं सर काय शिकवले, तर आपल्या डोक्याच्या वरून चाललंय की काय. परंतु जसे जसे आपण गणित घेत जाऊ तसं गणित घेतल्यानंतर ही गणित आपल्याला खूप सोपी वाटतील आणि करणी आपण त्याच्यावर सुद्धा करणी करायची आणि आपल्याला ते गणित सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते काय करायचे पुढच्या तासामध्ये समजून सांगायचे. प्रॅक्टिस सेट 2.3च्या वेळेस मी तुम्हाला काय करणार आहे, ही करणी, त्या करणीचे उदाहरणं आणि ते उदाहरणं समजून सांगत असताना हे जे काही सांगितलेलं आहे ते कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे आपण पुढच्या तासामध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत. धन्यवाद.